गुड मॉर्निंग अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वप्नापूर ग्रुप. आणि आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत. तर पहा, त्याच्यात आपण काल 1.5 सोडवलेली होती आणि आज आपण काय सोडवणार आहोत स्वाध्याय 1.6. तर पहा, आता आपलं पहिलं गणित काय आहे, 3, 4 व 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती. तर पहा, इथं आहे 30,444, 40,333 आणि 30,004 आणि 30,044. तर पहा, आपली सगळ्यात छोटी संख्या लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे, 30,004. तर त्याच्यासाठी आपला आन्सर कोणतं आहे, क्रमांक सीचं, ऑप्शन नंबर सी. आता दुसरा प्रश्न आहे, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल. तर बघा, आता आपल्याला 1 ते, तर पहा 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल. तर चला पहा, आपल्याकडे उजळणी आहे, तर आपण ह्या उजळणीमधून बघू. आपण 100 पर्यंतचे अंक आहेत माझ्याकडे इथे. तर पहा किती वेळेस येतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. तर पहा, 1 ते 100 अंकामध्ये 1 हा किती वेळेस येतो, 21. म्हणून आपला ऑप्शन किती आहे, 2 नंबरचं, बी ऑप्शन. हां, आता पहा आपलं नेक्स्टवालं थर्ड गणित आहे, पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती. तर पहा, आता 3 आणि 15, 13 आणि 15, 29. आता 13 आणि 15 ही जोडमूळ संख्या का नाही आहे, कारण ही 15 ही मूळ संख्या नाही, कारण ती कशामध्ये येते, 3च्या टेबलमध्ये येते. 3 5 15. आणि बघा इकडे पण आहे 73 आणि 75. तर 75 पण येतात, 15 5 75. आणि हे पण जोडमूळ संख्या नाही आहेत. पण पहा 29 आणि 31 ही काय आहे, जोडमूळ संख्या आहे. कारण पहा आपला हे काय आहे, जोडमूळ संख्या म्हणजे काय, 2 मूळ संख्याच्या मध्ये 2चा फरक असावा लागतो. त्यामुळे 29 आणि 31 मध्ये पहा 29 आणि 31 हा 2चा फरक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी मध्ये 29 आणि 31 ही काय जोडमूळ संख्या आहे. आता पहा चौथा क्वेश्चन आहे आपला, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर पहा आपण काय करणार आहोत, तो गुणाकार आपण इथे करू. तर पहा, आता आपण याच्यापासून काय संख्या बनवणार आहोत, पहिले 0, 0, 9, 6 याच्यापासून आपण काय बनणार आहोत. पहा पहिले आपण मोठी संख्या काय बनणार आहोत, मोठी संख्या बनवूया 960 आणि छोटी बनवूया 609. तर पहा आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 9 0 जा 0, सांगा मला, 9 6 जा 54. इथं येईल 4 आणि इथे येईल 5. आता पहा 9 9 जा 81 आणि 5 82 83 84 85 86. पहा आता याची 9 ने आपण सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर सो दॅट इज वाय वी राईट हिअर 0. देन 0 0 जा 0, 0 6 जा 0, 0 9 जा 0. सो आपण काय केलेलं आहे, इथं 9 पण मल्टिप्लाय झालं 0 ने, सो वी राईट हिअर 2 0. आता 6 0 जा 0 आणि 6 6 जा 36 म्हणून सो वी राईट हिअर 6 अँड 3 कॅरी. आणि 6 9 जा 54 अँड 3 57. हां, लेट्स प्लस. सो 0 0 जा 0 4 अँड 6 0 जा 6. देखो 8 आणि 6 किती झाले, 14. 14शीला 4चा हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि हे 5 जशास तसे आपण इन्सर्ट द कॉमाज. तर आपल्याला बघा 5,84,640 हे आपला आन्सर आलेला आहे. तर ऑप्शनमध्ये पहा, इथं ऑप्शनमध्ये बी ऑप्शन, ठीक आहे. म्हणून बघा, छोट्यातील 3 अंकी लहान छोटी संख्या आणि 3 अंकी मोठी संख्या यांचा गुणाकार किती आलेला आहे, 5,84,640 म्हणून हे ऑप्शन आहे. आणि हे पहा त्याचं आपण सॉल्व केलेलं हे गणित आहे. तर एकदा पाहून घ्या. आणि आता आपण पहिलं चौथं गणित बघूया. आता बघा 5व्यामध्ये काय लिहिलेलं आहे, चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे. बघा आता हा 7 बघा सर्कलमध्ये पण येतोय,
तर पहा, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? पहा आता, हा वर्तुळमध्ये पण येतो, त्रिकोणामध्ये पण येतो आणि चौकोनामध्ये पण येतो. म्हणून 7 हे ऑप्शन काय आहे? चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये सगळ्यामध्ये येतं. म्हणून आपला ऑप्शन काय आहे? सी, 7. आता पहा, 6वा क्वेश्चन आहे आपल्याकडे. एक्स, वाय, झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाहीत. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे त्याला? एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहे? कमाल म्हणजे काय? मोठी. तर पहा आता आपण इथं काय आहे? 7 हा कशाच्या अंकावर आहे? एकक, दशक, शतक. म्हणजे याची किंमत किती झालेली असेल? 700. आता हा 7 कशाच्या अंकावर आहे? एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे इथं किती झाले? 7000. आणि पहा, हा 7 कशाच्या स्थानावर आहेत? दशकच्या. म्हणून इथं किती झाले? 70. आणि पहा, हा तर कशाच्या आहे? एककाच्या. म्हणून इथं ओनली 7 आहे. म्हणून सगळ्यात किमान कमाल म्हणजे मोठी संख्या कोणती आहे? 7000. म्हणून वाय हे ऑप्शन काय आहे आपलं? वाय हे ऑप्शन काय आहे आपल्याला? कमाल संख्या. म्हणून हे वाय ऑप्शन आहे. कोणतं आहे? वाय. तर पहा, आता 7वं आपण करणार आहोत. 3, 0, 8, 2, 7 हे अंक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? पहा आता, विषम संख्या लहानात लहान विचारलं इथं. पहा आता, इथं किती आहे? तर पहा, 7वं गणित आहे. 3, 0, 8, 2, 7 हे अंक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? तर पहा, लहानात लहान आणि विषम संख्या. विषम म्हणजे काय? तिच्या शेवटी 3, 7, 5, 9 असे संख्या येत असतात. म्हणून ती विषम संख्या होत असते. आणि 2, 8, 0, 6 आणि 2, 4, 6, 8, 0 असे जर शेवटी अंक आले एकक स्थानी तर ती समसंख्या असते. पण मूळ संख्या जर आली तर काय असतं? तिथं विषम संख्या होत असते. म्हणून पहा आता, ही किती? 20,783, 20,837 आणि 20,387 आणि 20,873. म्हणून सगळ्यात छोटी संख्या कोणती आपली? 20,387. म्हणून पहा, आपली विषम संख्या ही येणार आहे ऑप्शन सी. तर आता पहा, पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. तर पहा आता आपल्याला काय करायचं? हे स्टार दिलेलं आहे, हे एक स्टार दिलेलं आहे आणि हे एक स्टार दिलेलं आहे. तर याच्या जागी गायब असलेले अंक आपल्याला लिहायचे. तर मग आपण काय करणार? पहा, 8 आणि 7 किती झाले? 15. 15शीला 5चा आणि हातचा आला 1. हातचा आला 1. म्हणून पहा आता, इथं पण इथं काय असेल? मग 1 असेल. म्हणून 1 आणि 1 किती झाले? 2. आणि 2 आणि 3 किती झाले? 5. आता पहा, इथं किती? 2 मध्ये किती टाकल्यावर 1 येऊन हातचा उरतो? तर पहा, 2 मध्ये जर आपण इथं 9 टाकले तर मग 11 होतात. 11शीला 1चा आणि हातचा आला 1. पहा आता, इथं किती? 8 ऑप्शन आहे. म्हणजे हे 4 आहेत. 8 मधून 4 जर काढले तर आपल्याला 4ची कमी पडते. म्हणून आपला 1 आहे इथं ऑलरेडी. 1 आहे. म्हणून आपल्याला गरज कितीची? 3ची. म्हणून पहा, 3 आणि 1 4 आणि हे 4 किती झाले? 8. म्हणून बघा, आपण काय ठेवलेलं आहे? ह्या स्टार 3 ठेवलेले. 3, 1 आणि 9 असं ऑप्शन पाहायचं आहे आपल्याला. म्हणून पहा, क्रमांक शी मध्ये बघा, इथं 3 आहे, नंतर स्टारचं 1 आहे आणि नंतर हे 9. म्हणून आपला ऑप्शन कोणतं येणार आहे? सी. तर बघा आता, आपल्यानंतर लास्टचं आणि शेवटचं 1.6 मधलं गणित आपलं आहे. 9 क्रमांकाचं. इथं बघा, 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे? तर पहा, हे गणित आपण इथंच करून घेऊया. तर पहा, नाहीतर ह्याच्यावर वहीवर करून घेऊ आपण गणित. 5,84,356. तर पहा, 5,84,356. आता त्यांनी काय सांगितले? 5. हे 5 आणि ह्या 5 ह्या दोन्ही मूल्यांची बेरीज करायची आपल्याला. तर हे 5 किती आहेत? हे 5 किती येतं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. म्हणून ह्या 5वर किती 0 येणार आहेत? 1, 2, 3, 4, 5. आणि हे काय येतं? दशक आहे ना? हे दशलक्षच्या जागेवर आलेले. किती? दशलक्ष नाही, लक्षच्या जागेवर आहे. किती? लक्ष. आणि हे काय आहे? दशक. म्हणून पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. आणि हे काय आहे? एकक आणि दशक. आता यांची आपल्याला काय करायची? ह्या मूल्यांची बेरीज करायची. 0ला 0, 0 आणि 5 5, 0ला 0, 0ला 0, 0ला 0 आणि 5 जशाल तसे. म्हणून आपण इन्सर्ट द कॉमाज
तर पहा आपला आन्सर किती आलं मग? 5,50,000. किती आलं? 5,50,000. तरी पण आपण इथं एकदा तुम्हाला करून दाखवू गणित. बघा लक्षात घ्या, ह्या 5ची आणि ह्या 5ची. तर पहा 5 बेरीज पहा 0 5 0 0 0 0 5. तर म्हणून आपला ऑप्शन कोणता आलेला आहे? 5,50,000. डी हे ऑप्शन आलेलं आहे. आणि तरी पहा तुम्हाला सगळ्यांना हे जर एक्सरसाइज समजली असली, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि ऑल्सो कमेंट्स. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.